नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक असे गंभीर असे आरोप केले आणि मुख्यमंत्र्यांनी अगदी BMCमध्ये किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये पर्यावरण खात्यामध्ये अनेक असे घोटाळे जे काही झालेले त्या बाबतीची जंत्रीच अगदी विधानसभेमध्ये वाचून दाखवली. त्यामध्ये एकाच माणसाला किंवा एकाच कॉन्ट्रॅक्टरला अनेक प्रकारचे टेंडर देण्यात आले आणि कोट्यावधी रुपयाचं काम एकाच ठेकेदाराला देण्यात आलं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2 लोकांची नावं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात घेतली. ते म्हणजे रोमिल छेडा आणि पुण्य पारेख. अगदी पेंग्विनच्या बाबतीत असेल, कोविडच्या बाबतीत असेल, मग कोविडच्या हॉस्पिटलमध्ये काही काम असेल, बेडचं काम असेल किंवा कोविडच्या ज्या रुग्णांना ऑक्सिजन प्लांट वगैरे लागतो त्या संबंधी असेल, कुठलं रस्त्याचं काम असेल, नळ फिटिंग असेल, लाईट फिटिंग असेल किंवा AC फिटिंग असेल किंवा कुठल्या इमारतीला रंग द्यायचा असेल, असे असंख्य कामं आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ज्या काही योजना आहे त्या सगळ्या प्रकारचे जे काही टेंडर असतील, जे काही ठेके असतील ते या रोमिल छेडालाच देण्यात आले आणि त्याचं अगदी मुख्यमंत्र्यांनी एक एक आकडा जो काही विधानसभेच्या आपल्या ज्या भाषणामध्ये प्रसिद्ध केला आणि गंभीर असे आरोप केले की हे कशाचं होतं काही. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हे सांगताना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की या एकाच माणसाला जेव्हा तुम्ही कोट्यावधी रुपयाचे वेगवेगळ्या स्वरूपाचं टेंडर देतात तेव्हा याच्यामध्ये कुठले लागे बांधे, कशा प्रकारचे घोटाळे BMCमध्ये होऊ शकतात. लोक तिकडं कोविडमध्ये अक्षरशः तरफडत असताना यांनी बाकी पैसे मोजण्याचा जो धंदा केला, या अशा प्रकारचे गंभीर असे आरोप मुख्यमंत्र्यांनी या आदित्य ठाकरेंवर केले. आणि मग नंतर त्याची चर्चा माध्यमांमध्ये कमी अधिक ज्या वेळेस आदित्य ठाकरेंनी मुंबईमध्ये येऊन पत्रकार परिषद घेतली, मग पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरेंना काही अडचणीचे प्रश्न विचारण्यात आले. सुरुवातीला त्यांचे काही चाहते पत्रकार जे कायम त्यांना पाहिजे तसे प्रश्न जे विचारतात ते विचारून झाल्यावर आणि मग जेव्हा एका पत्रकाराने त्यांना विचारलं की हा एकच माणूस रोमिल छेडा यालाच तुम्ही कोट्यावधी रुपयाचे जे काही टेंडर दिले, कॉन्ट्रॅक्ट दिले, या एकाच माणसावर तुम्ही कसा विश्वास ठेवला किंवा ह्या एकाच माणसाला इतके टेंडर वेगवेगळ्या प्रकारचं देण्याचं काय कारण. तेव्हा आदित्य ठाकरे त्याच्यावर भडकले आणि सांगितलं की मी अगोदर जे काही प्रश्न विचारले, सरकारला प्रश्न विचारले, मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले, त्याचे उत्तरं तुम्ही पहिले घेऊन या आणि मग मला प्रश्न विचारला. तुम्ही तिकडनं आले वाटतं, तुम्ही त्यांची काही सुपारी घेऊन आलेत का, अशा प्रकारचं आदित्य ठाकरेंनी त्या पत्रकाराला सुनावलं. पण आपला एक प्रश्न आहे की जर आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारतात, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अनेक घोटाळ्यांची जी काही जंत्री वाचून दाखवली, पत्रकाराचं तटस्थ म्हणून भूमिका असते. पत्रकाराने जो काही प्रश्न विचारला तो तटस्थ म्हणूनच विचारला. जर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अनेक गोष्टीचा उहापोह केलाय म्हणूनच जर पत्रकाराने आदित्य ठाकरेंना जर प्रश्न विचारला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर
आदित्य ठाकरेंनी पत्रकार वार्तेमध्ये द्यायला पाहिजे होतं. पण तसं न होता त्यांना जेव्हा अडचणीचे प्रश्न वाटले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही जे प्रश्न विचारले त्याचे उत्तरं तुम्ही घेऊन या आणि तुम्ही तिकडनं आले का. म्हणजे तिकडचे पत्रकार वेगळे, इकडचे पत्रकार वेगळे. तिकडचे पत्रकार असतील तर ते गोदी मीडिया होतील आणि इकडचे पत्रकार बाकी तटस्थ असतात, ते बाकी अडचणीचे प्रश्न उद्धव ठाकरेंना किंवा आदित्य ठाकरेंना, शरद पवारांना विचारत नाही. आणि जे तिकडचे असतात ते एकनाथराव शिंदेचे असतात किंवा भाजपचे असतात आणि मग त्यांच्या प्रश्नांना उत्तर बाकी द्यायचे नसतात. हा जो आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये एक जो प्रकार जो सेट झाला आहे की आपल्या जवळच्या पाळीव पत्रकारांना घ्यायचं, त्यांना फोन करायचे, त्यांना आपले प्रश्न अगोदर सांगायचे आणि तेच प्रश्न या पत्रकारांनी या लोकांना विचारायचे आणि मग आपण अक्षरशः तास 2-2 तास पत्रकार परिषद जोडायची आणि पत्रकारांना खुश केलं असं दाखवायचं. पण जेव्हा आपण अडचणीचे प्रश्नचा सामोरा करावा लागतो त्यावेळेस बाकी हे लोक यांच्या तोंडामध्ये दही जमलेलं असतं आणि हे मग पत्रकारांनाच उलट सांगतात की तुम्ही तिकडून आले, इकडून आले. इकडचे आणि तिकडचे पत्रकार हे दोन्ही बाजूच्या जे काय असतील ते असतील. पत्रकाराला नेहमी तटस्थ भूमिका असते. इकडचे पत्रकार आणि तिकडचे पत्रकार हे म्हणण्याचा उद्देश काय. मग तुमच्याकडे जे कोणी पाळीव पत्रकार असतील ते जेव्हा शिंदे साहेबांना किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जेव्हा प्रश्न विचारतात ते तुमचे जे काही पत्रकार आहे त्यांना जर एकनाथराव शिंदे किंवा देवेंद्रजींनी जर म्हटलं का तुम्ही तिकडनं आलेत का, तर ही गोष्ट चालेल का. त्यावेळेस पत्रकारांनी सुद्धा किती गदारोळ केला असता. त्यामुळं आदित्य ठाकरेंना ही सगळ्या गोष्टी सूट होतात. आदित्य ठाकरे पत्रकारांना काही बोलले तरी हे पत्रकार बाकी आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध कुठलाही मोर्चा घेणार नाही किंवा आदित्य ठाकरेंना हे विचारणार नाही की तुम्ही असं कसं म्हणू शकतात. आमचं काम आहे पत्रकारिता, आमचं काम आहे, धर्म आहे. आम्ही जेव्हा कुठला आरोप जर मुख्यमंत्री जर तुमच्यावर विधानसभेमध्ये करू शकत असतील तर आम्ही तुम्हाला पत्रकार वार्तेमध्ये विचारण्याचं आमचं काम आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. अर्थात तुमच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर तुम्ही देऊ नका, पण तुम्ही आमच्या पत्रकारितेवर जर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आणि आम्हाला इकडचे किंवा तिकडचे ह्या तुम्ही साठ्यामध्ये तुम्ही ठेवणार, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. हा प्रश्न सुद्धा पत्रकारांनी त्यांना विचारायला पाहिजे. पण आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये असं काही होताना दिसत नाही आणि पत्रकार सुद्धा अगदी त्यांना जे काही चाय बिस्किट पत्रकार आज आपल्याकडं सगळं महाराष्ट्रामध्ये जे काही मराठी मीडिया आहेत यांनी अक्षरशः यांचं स्वतःचं स्वाभिमान सुद्धा गहाण ठेवलाय की काय असं वाटतं. कारण शरद पवारांना सुद्धा काही कधी प्रश्न वाकडे तिकडे विचारले तरी शरद पवार सांगतात की यांना कशाला बोलवलं, यांना परत बोलू नका, मी अशा लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही आणि मी आता पत्रकार परिषद घेणार नाही. तेव्हा यांना यांच्या जवळचे यांच्या सोयीचे प्रश्न जेव्हा विचारले जातात तेव्हाच ते ही लोक प्रश्नांची उत्तरं देतात. उद्धव ठाकरेंना पण अगदी जे काही प्रश्न अगोदर जे पत्रकारांना दिलेले असतात ते प्रश्न विचारायचे असतात. दुसरे आदले मधले प्रश्न विचारले तरी ते लोक प्रश्नांचे उत्तरं देत नाही किंवा तुम्ही कसे काय आले या अशा पद्धतीचे पत्रकारांना सुद्धा उद्धटपणे सांगितलं जातं. तुम्ही पाठीमागे एकदा बघितले असेल की राहुल गांधींची जेव्हा भारत जोडो यात्रा सुरू होती तेव्हा मला वाटतं जी मीडियाच्या पत्रकाराने राहुल गांधींना प्रश्न विचारला होता की तुमची ही जी भारत जोडो यात्रा गुजरातमध्ये गेली, मग गुजरातचे निकाल अशा पद्धतीचे का लागले, असा काहीतरी प्रश्न
राहुल गांधींना त्या पत्रकाराने विचारला होता, तेव्हा राहुल गांधींना या प्रश्नाचं उत्तर तर देता आलं नाही किंवा त्यांना ते द्यायचं नव्हतं, कारण अडचणीचा प्रश्न होता. राहुल गांधींचं गुजरातमध्ये एकही सभा वगैरे काय झाली नाही झाली तो विषय वेगळा आहे, पण राहुल गांधींचं काँग्रेसचं तिथं पानिपत झालं. मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून आल्यामुळं राहुल गांधी फ्रस्ट्रेशनमध्ये होते आणि अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्यावर राहुल गांधींनी त्यांना अक्षरशः फटकारून काढलं आणि सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून आलात, मग तुम्ही लपून छपून प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांचा बिल्लाच लावून या. त्यांचा पक्षामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर जा, तुम्ही त्यांचा टॅग लावून या. अशा पद्धतीचा अपमान सुद्धा पत्रकारांचा राहुल गांधी सुद्धा नेहमी करत असतात. शरद पवार साहेब सुद्धा करत असतात. उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा केलेले. तुम्ही मागे बघितले असेल की त्या संजय राऊतांनी सुद्धा पत्रकाराच्या त्या बूमवर सुद्धा थुंकलेले. तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात आपण बघत असतो आणि हे पत्रकार नेहमी यांच्या कलेवर नाचत असतात. मग यांचं काय नेमकं साटलोटे काही समजत नाही, पण पत्रकारिता अक्षरशः महाराष्ट्राची पत्रकारिता आणि ती जी मराठी पत्रकारिता आहे ती अक्षरशः वेशीला टांगलेली आहे. आणि पत्रकारिता निव्वळ आता एक पैशाचं माध्यम तयार झालेले आहे. पत्रकारिता हा काही मूळ गाभा आता काही राहिलेला दिसत नाही. आदित्य ठाकरेंना ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तेच प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारले पाहिजे. शरद पवार साहेबांना जे प्रश्न उत्तरं द्यायची आहेत तेच प्रश्न त्यांना विचारले पाहिजे. उद्धव ठाकरेंना जे अपेक्षित प्रश्न आहेत तेच विचारले पाहिजे. अडचणीचे प्रश्न विचारल्यावर तुम्ही मोदी शहाचे पत्रकार आहात, तुम्ही एकनाथराव शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांचे पत्रकार आहात असा टॅग मारला जातो. आणि अडचणींच्या प्रश्नांपासून हे लोक अक्षरशः पळ काढतात. आणि आपण फक्त किती सभ्य आहेत आणि आम्ही कसे घोटाळे केले नाहीत या प्रश्नांचं उत्तर फार तर द्यायला पाहिजे. जेव्हा एकाच माणसाला 50 प्रकारचे कामं, 50 प्रकारचे टेंडर, 50 प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, त्यामध्ये ह्या सगळा जो काही घोटाळा आहे तो झालेला दिसतोय. आणि मग या प्रश्नाचं जे उत्तर तुम्हाला नसेल तर अशा प्रकारचं तुम्ही जेव्हा पत्रकारांवर हमला करणार, पत्रकारांना तुम्ही आवारचे बोलणार, त्यांना सांगणार का तुम्ही इकडनं आले, तुम्ही तिकडनं आले, मग तुमचे जे पाळीव पत्रकार जेव्हा एकनाथ शिंदेंना किंवा देवेंद्र फडणवीसांना, अजित पवारांना जे काही प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही त्यांना काही प्रश्न सांगितलेला असतात का विचारायला, हा पण प्रश्न तयार होतो. तेव्हा हे इकडचे पत्रकार ते तिकडचे पत्रकार या अशा पद्धतीचं जे काही सध्या आपल्याकडं जे तयार झालेलं जे वार आहे या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. आणि फक्त आपण आपल्याच प्रश्नांना उत्तरं द्यायचे आणि आपणच स्वतः प्रश्न तयार करायचे आणि आपण त्याचे उत्तरं द्यायचे, इतकं बाकी सुंदर ह्या राजनेत्यांना जमतं. हे महाराष्ट्र सर्व बघत असतो. तुर्तच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.